नमस्कार, स्वागत आहे नव्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण चक्रेश्वरवाडीचं महादेव मंदिर कव्हर केलेलं आहे. तर याच गावामध्ये असं एक पुरातन इथं आपल्याला गुहा पाहायला मिळते. तर त्यात आपण बघणार आहोत. बाजूलाच हे एक मंदिर आहे. जर चक्रेश्वरवाडीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर चॅनलवर तुम्ही पाहू शकता. आणि त्यालाच लागून ही तपस्या नावाची हे ठिकाण आहे चक्रेश्वरवाडीमध्ये. तर हे असं मंदिर आहे आणि इथं वैशिष्ट्यपूर्ण असं एक तळ आहे. त्याचं काय वैशिष्ट्य आहे आपण बघूया. पण त्याचबरोबर इकडं आपल्याला पाहू शकता, या बाजूला इकडं आपल्याला शिवपिंडी बघायला मिळतात. आणि ह्या एक विहिरीच्या मध्यभागी असं एक मंदिर आहे, ते बघायचं आपल्याला. आतमध्ये आल्यानंतर इथं आपण बघू शकता, इथं आतमध्ये तर इथं अशा एक दोन गुहा आहेत. आणि यामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये थोडं जाता येतं आतमध्ये शिवपिंड वगैरे आपल्याला पाहायला भेटते. आता पाणी इथं जास्त असल्यामुळं आपल्याला ते स्पष्टपणे दिसत नाही आहे. पण आतमध्ये बघितलं तुम्ही, आतमध्ये त्यामध्ये जाऊन तिथं एक शिवपिंड आहे, तिचं दर्शन घेऊ शकता. कोणी तपस्येचं ठिकाण म्हणून याला तपस्या असं नाव दिलेलं आहे. तर यामध्ये इथं भगवान शंकराचं आपल्याला शिवपिंड दिसतं, इथं बघू शकता. तर हे भगवान शंकराचे शिवपिंड आहे. अशा शिवपिंड्या आपण त्या मंदिरामध्ये भरपूर पाहिलेल्या आहेत. त्या ठिकाणाशी साधम्य साधणारं असं पण हे ठिकाण आहे. तर इथं आपण बघू शकता, इथं अशा खाली जाण्यासाठी इकडं पायऱ्या आहेत. आणि यामध्ये इथं बघू शकता, या गुहा आहेत, पुरातन गुहा आहेत. अशा पद्धतीचं हे ठिकाण आहे. इथं आपल्याला हा नंदी पाहायला भेटतोय. आणि या ठिकाणी पाहू शकता, इकडं आपल्याला शिवपिंडी पाहायला भेटतात. तर आतमध्ये हा नंदी होता, पण याचं हे झालेलं आहे, क्षरण झालेलं आहे, झीज झालेली आहे मूर्तीची. अशा पद्धतीचं हे तपस्या ठिकाण आहे. परिसर बघू शकता. आता पावसाळा असल्यामुळं इथं थोडं वातावरण आल्हाददायक आहे. आणि संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजलेले आहेत. आणि हा या महादेव मंदिराचा वरती कळस आहे. आणि हे ठिकाण त्या वरच्या मंदिरापासून 1 ते 2 किलोमीटर खाली आहे. त्याच गावामध्ये पण खाली असं हे मंदिर आहे. इथं बघितलात तर आपल्याला पाण्यामध्ये शिवपिंड दिसते. इथं पाहू शकता. इथं आतमध्ये शिवपिंडीसारखी रचना आहे. आणि इथं मधी बहुतेने तुम्ही बघू शकता, सभोवताली असं पाणी आहे त्याच्या. आणि मध्ये असणारं हे तुळशी वृंदावन. उन्हाळ्यामध्ये इथं पाणी कमी असते आणि आतल्या गुहा आपल्याला स्पष्टपणे दिसतात. त्यामध्ये आपल्याला जाता पण येतं, इतक्या त्या आहेत. पण त्यासाठी हे पाणी कमी होणं गरजेचं आहे. आणि ते आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्या आपण पाहू शकतो. तर असं हे तपस्या नावाचं हे ठिकाण आहे, चक्रेश्वरवाडी इथे. इथं पाहिलात तर इकडं चाफ्याचं झाड. आणि इथं याचे पुजारी किंवा विश्वस्त म्हणून इथं एक महाराज आहेत. ते आपल्याला याविषयी संपूर्ण माहिती सांगतील. आता माझ्याकडे तितकासा वेळ नसल्या कारणाने मी याचा सेपरेट व्हिडिओ बनवीन. पण अशा प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पण राधानगरी या ठिकाणातील तालुक्यातील भरपूर मंदिराला शूट केलेले आहेत. जर कोणाला पाहिजे असतील तर चॅनलवर नक्की जा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.